नमस्कार सख्यांनो, कशा आहात तुम्ही? आजचा दिवस कसा गेला तुमचा? माझा विचाराल तर सकाळचे 6 वाजल्यापासून जे चक्र सुरू झालंय ते अजूनही संपलेलं नाही. तुम्हाला कधी असं वाटतं का, की आपण घरभर फिरतोय, हात सतत चालू आहेत, पण तरीही पसारा तिथेच आहे. आजचा हा व्हिडिओ खास आपल्या सर्वांसाठी आहे, ज्यांचा पूर्ण दिवस घरासाठी वाहून जातो. जर तुम्हालाही वाटत असेल की दिवस छोटा पडतोय, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सकाळी अलाराम वाजायच्या आधीच आपलं डोकं चालायला लागतं. आज डब्याला भाजी काय करायची? इथून प्रवासाला सुरुवात होते. मग तो चहाचा कप बाजूला राहतो आणि आपण दूधवाला, कचऱ्यावाला, मुलांची तयारी आणि नवऱ्याचा रुमाल शोधण्यात हरवून जातो. गंमत म्हणजे घरातले इतर लोक उठायच्या आधीच आपण अर्ध जग जिंकल्यासारखं काम केलेलं असतं. पण तरीही नाश्ता देताना एखादा म्हणतोच, "अगं, आज चहामध्ये साखर थोडी कमी आहे का?" सकाळची कामं उरकली की वाटतं, आता थोडी विश्रांती मिळेल. पण खरा रावण तर आता समोर येतो. तो म्हणजे कपड्यांचा डोंगर आणि दुपारचे जेवण. स्वयंपाकवट्टा पुसून होतो ना होतो, तोच पुन्हा काहीतरी सांडतो. आपण घर आवरतो आणि मागून मुलं पुन्हा पसारा करतात. कधी कधी असं वाटतं की आपल्या हातात जादूची काडी असती तर किती बरं झालं असतं ना. पण सख्यांनो, हे सगळं करताना आपण एक गोष्ट विसरतो, ते म्हणजे स्वतःला. रात्री झोपताना पाय दुखत असतात, कंबर ठणकत असते, पण मनात समाधान असते की आज सगळ्यांनी पोटभर जेवलं आणि घर नीट आहे. पण लक्षात ठेवा, घर तुमच्यामुळे चालतंय. तुम्ही घराचा कणा आहात. त्यामुळे स्वतःच्या छंदासाठी, वाचनासाठी किंवा फक्त शांतपणे चहा पिण्यासाठी दिवसातले 15 मिनिट तरी नक्की काढा. काम तर कधीच संपणार नाहीत, पण तुमचं हसणं संपू देऊ नका. तुम्हाला तुमच्या दिवसातलं सगळ्यात कठीण काम कोणतं वाटतं? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या इतर मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.